हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जयगी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम चविष्ट, चवदार आणि जेवणाची चव वाढवणारी अशी रेसिपी, ती म्हणजेच आपण आज बघतोय कच्च्या कैरीची चटणी. तर जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही नक्कीच याबरोबर 2 चपात्या जास्ती खाल आणि डाळ भाताबरोबर तर याची एकदम मस्त चव लागते. तुम्हाला कोणत्याच भाजीची गरज नाही आणि ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी कच्ची कैरी अशी व्यवस्थित सोलून साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे थोडेसे बारीक पीस कट केलेले आहेत. अशा प्रकारे म्हणजे काय होतं की आपल्याला वाटायला सोपी जाते आणि ही जी चटणी आहे ती आपण पाट्यावर बनवतोय, त्यामुळे एकदम अजून चविष्ट लागते. तर याला बघा अशा प्रकारे मी ठेचून घेते, जेणेकरून काय होईल की हे वाटायला एकदम सोपं जाईल आणि आपल्याला अजिबात यामध्ये पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे. अशीच याला वाटायची आहे आणि एकदम याची चव मस्त येते, आंबट तिखट अशी. आणि जेवणाची चव याच्याने 2 ते 3 पटीने वाढते. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे बघा, कैरी बारीक करून घ्यायची आहे. मी मस्त बारीक वाटून घेतलेली आहे आणि यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, याला वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. तर यामध्ये मी आता कोथिंबीर आणि कांदा घालणार आहे. तर 1 मुठी कोथिंबीर मी यामध्ये वापरते आणि त्यानंतर कांदा यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला आहे असा. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण मिक्सरमध्ये याची चव जास्त येत नाही आणि जेव्हा आपण पाट्यावर पारंपरिक पद्धतीने बनवतो ना, तर याची चव एकदम मस्त येते. म्हणून मी सजेस्ट करेल की पाट्यावरच बनवा. तर हे बघा, अशा प्रकारे याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बघा एकदम कुठलीच मेहनत नाही आहे. बस एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे, जसं आपण नॉर्मली मसाला वगैरे बनवतो त्या प्रकारे. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं एकदम मस्त मिश्रण वाटून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे. आता काय करूयात, आपण हे सगळ्याला ना मस्त एका बाउलमध्ये काढून घेऊयात. म्हणजे काय होईल की बाकीचे जे जिन्नस आहेत ते आपल्याला यामध्ये मिक्स करायला सोपे जातील आणि ही चटणी तुम्ही एक 8 दिवससुद्धा टिकवून खाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. फ्रीजला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे याची चव एकदम मस्त येते. आणि जर तुम्हाला अ, ही चटणीची अजून आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही चाटच्या रेसिपीमध्ये सुद्धा याला वापरू शकता. तर एकदम मस्त अशी याची चव येते. तर आता सध्या कैऱ्यांचा सीझन आहे आणि त्यामुळे काय होतंय की एकदम कैऱ्यांची जी चटणी आहे ती बनवायला सोपी जाते आणि काय होतं की एकदम अशा ताज्याशा कैऱ्या आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे काय तुम्ही सोप्या पद्धतीने एकदम फटकरून बनवू शकता. तर बघा, मी सगळं बाउलमध्ये काढून घेतलं आहे. यामध्ये घातली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालते यामध्ये मी आणि लाल तिखट घालते 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि यामध्ये घालते आता चवीनुसार मीठ. आता बघा, मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं आणि राई घातलेली आहे. आता यामध्ये थोडासा आपण लसूण घालूयात आणि याची फोडणी आपल्याला द्यायची आहे आणि अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे आणि बघा मस्त असं गरम झालेलं आहे आणि याचा तडका आपल्याला द्यायचा आहे. तर आता हे सगळं मिश्रण आपण काय करूयात, यामध्ये ओतून घेऊयात आणि बघा सगळं मस्त मिक्स करून घेऊयात. एकदम आहाहा! लाजवाब अशी मस्त चटणी तयार झालेली आहे आणि तुम्हाला कोणत्याच भाजीची गरज नाही आहे. तुम्ही भाजीशिवाय चपातीबरोबर, भाकरीबरोबर याला खाऊ शकता. एकदम मस्त लागते. बघा, आता एकदम मस्त अशी मिक्स करून झालेली आहे आणि दिसायला बघा किती मस्त दिसते. तर ही मी डाळ भाताबरोबर सर्व्ह करत आहे, कारण डाळ भात हे साधं जेवण आहे आणि त्याबरोबर आंबट तिखट अशी ही चवदार चटपटीत चटणी. तर एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. हे बघा, आणि दिसायला पण किती मस्त दिसते आणि बनवायला खूप सोपी आहे. कोणीही सहज बनवू शकतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला
अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात अशा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय.